आज आपण पाहणार आहोत पायातील वेदना आणि कमजोरी कमी करण्यासाठी अतिशय सोपे आणि नैसर्गिक घरगुती उपाय। हे पदार्थ योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात खाल्ले तर शरीराला ताकद मिळते आणि वेदना हळूहळू कमी होतात। चला तर मग सविस्तर माहिती पाहूया। क्रमांक 1, मेथी। मेथीदाणे शरीरातील सूज कमी करण्यासाठी आणि सांधेदुखी कमी करण्यासाठी खूप उपयुक्त असतात। कसे खायचे? रात्री 1 चमचा मेथीदाणे 1 ग्लास पाण्यात भिजवून ठेवा। सकाळी रिकाम्या पोटी हे दाणे चावून खा आणि ते पाणीही प्या। दररोज 1 चमचा पुरेसे आहे। फायदे: मेथीमध्ये असे गुणधर्म असतात जे पायातील वेदना आणि सूज कमी करतात। हे स्नायूंना ताकद देतात आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात। काळजी घ्या, अतिसेवन केल्यास ॲसिडिटी किंवा पोटदुखी होऊ शकते। क्रमांक 2, अक्रोड। अक्रोडमध्ये 3 फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असतात, जे हाडे आणि स्नायूंसाठी उपयुक्त आहेत। कसे खायचे? 2 अक्रोड रात्री भिजवून सकाळी खावेत। किती खायचे? दररोज 2 ते 3 अक्रोड पुरेसे आहेत। फायदे: हे हाडांना बळकटी देतात, रक्ताभिसरण सुधारतात आणि शरीरातील कमजोरी कमी करतात। काळजी: जास्त प्रमाणात खाल्ल्यास वजन वाढण्याची शक्यता असते। क्रमांक 3, काळे तीळ। काळे तीळ हे कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे, जे हाडांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत। कसे खायचे? 1 चमचा काळे तीळ रात्री भिजवून सकाळी खाऊ शकता किंवा तसेच चावून खाऊ शकता। किती खायचे? दररोज 1 चमचा। फायदे: हाडे मजबूत करतात, सांधेदुखी कमी करतात आणि स्नायूंना ताकद देतात। तसेच केस आणि त्वचेसाठी फायदेशीर आहेत। काळजी: उष्ण प्रकृती असलेल्या व्यक्तींनी मर्यादित प्रमाणात घ्यावे। क्रमांक 4, किशमिश। किशमिश शरीरातील आयर्नची कमतरता भरून काढतात आणि ऊर्जा वाढवतात। कसे खावेत? 7 ते 8 किशमिश रात्री पाण्यात भिजवून सकाळी खा। फायदे: रक्त वाढवतात, थकवा कमी करतात आणि शरीराला ऊर्जा देतात। पायातील कमजोरी कमी करण्यास मदत करतात। काळजी: डायबिटीस असलेल्या व्यक्तींनी कमी प्रमाणात सेवन करावे। क्रमांक 5, मुळा। मुळा पचन सुधारतो आणि शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकण्यास मदत करतो। कसे खायचे? सकाळी 1 छोटा कच्चा मुळा खावा। किती खायचे? दररोज 1 छोटा तुकडा किंवा अर्धा मुळा। फायदे: रक्ताभिसरण सुधारतो, सूज कमी करतो आणि पायातील वेदना कमी करण्यास मदत करतो।
काळजी, जास्त प्रमाणात खाल्ल्यास गॅस किंवा पोटफुगी होऊ शकते. क्रमांक 6. बदाम. बदामामध्ये प्रोटीन, कॅल्शियम आणि हेल्दी फॅट्स असतात. कसे खायचे? 4 बदाम रात्री भिजवून सकाळी सोलून खा. किती खायचे? दररोज 4 ते 5 बदाम. फायदे: स्नायू आणि हाडे मजबूत करतात, मेंदूला पोषण देतात आणि शरीरातील ऊर्जा वाढवतात. काळजी, जास्त प्रमाणात खाल्ल्यास वजन वाढू शकते. क्रमांक 7. बडीशेप. बडीशेप पचन सुधारण्यासाठी आणि सूज कमी करण्यासाठी उपयोगी आहे. कसे खायचे? 1 चमचा बडीशेप रात्री भिजवून सकाळी खा किंवा जेवणानंतर चावून खा. किती खायचे? दररोज 1 चमचा. फायदे: पचन सुधारते, गॅस कमी करते, रक्ताभिसरण सुधारते आणि शरीर हलकं वाटतं. काळजी, अतिसेवन टाळावे. हे सर्व पदार्थ नैसर्गिक असून शरीरातील कमजोरी, विशेषतः पायातील वेदना आणि थकवा कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत. मात्र योग्य प्रमाणात आणि नियमित सेवन केल्यास चांगले परिणाम दिसून येतात. सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.